नमस्कार। आणि आज आहे महासप्तमी। तर आज महासप्तमीच्या दिवशी मी देवीची ओटी भरून घेते। तर ती ओटी कशी भरायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित इथे मी सांगणार आहे। तर इथे मी एक साडी घेतली आहे, एक ब्लाउज पीस घेतलाय, त्यावरती एक टिकल्याचं पाकिट आहे, नेल पेंट, लिपस्टिक। थोडक्यात आपल्याला इथे देवीचा सगळा शृंगार घ्यायचा आहे। मेहंदीचा कोन घेतलाय, हळदी कुंकू आहे, मंगळसूत्र घेतलंय, नथ, हिरव्या बांगड्या, जोडवे, आणि इथं एक हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा आणि खारीक, वाटी, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, एक नारळ आणि तांदूळ। तर हे अशा पद्धतीने आपल्याला देवीची सविस्तर अशी ओटी भरून घ्यायची आहे। नवरात्रात ओटी नक्की भरा, तुमच्याकडे घट असो किंवा नसो, कारण नवरात्रात भरलेली ओटी खूप शुभ मानली जाते। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन भरली तरी चालेल, शक्य नसेल तर तुम्ही घरच्याच देवीची ओटी भरली तरी चालेल। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आहे त्या साहित्यातही भरली तरी चालेल, सगळं सामान अवेलेबल नसेल, जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरू शकता। तर तुम्ही बघू शकता। आणि हे ओटीला जे घातलेलं सामान आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीलाही दान केलं तरी चालेल आणि स्वतः वापरलं तरी सुद्धा चालणार आहे। तर अशा पद्धतीने मी ही ओटी भरून घेतली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।